गेल्या वर्षी एप्रिलमध्ये राहुल गांधींवर आम्ही अभियोग दाखल केलेला आहे। तो अभियोग आहे डिफेमेशनचा, सावरकरांच्या बदनामीचा। कारण का राहुल गांधींनी हे खोटं विधान केलेलं होतं सावरकरांच्या बाबतीत। न्यायालयाकडे आम्ही योग्य ते पुरावे सादर केलेले आहेत। न्यायालयाने त्याची छाननी देखील केलेली आहे आणि आता प्रकरण पुणे पोलिसांकडे त्यांनी वर्ग केलेले आहे की पुढचे जे आम्ही पुरावे जे न्यायालयापुढे सादर केले त्याची सत्यता पडताळणी व्हावी यासाठी। आता त्याच्यात YouTube लिंक आहे, त्याच्यानंतर त्यांना पेनड्राईव्हमध्ये आम्ही सगळा तो व्हिडिओ डाउनलोड करून दिलेला आहे आणि हे साधारणतः जानेवारी-फेब्रुवारीत त्यांनी ऑर्डर काढली होती आणि पोलीस अजून तपास करत आहेत। तर त्यांना आता मुदतवाढ मिळवून दिलेली आहे सन्माननीय न्यायालयाने। पण माझी अशी एक इच्छा आहे की पोलिसांनी हा तपास लवकरात लवकर करावा, कारण ह्याच्यात थोडासा वेळ जातोय असं माझ्या लक्षात येतंय। आणि तो वेळ का चाललाय? एक पोलिसांवर काय कुठला राजकीय दबाव आहे किंवा YouTube त्यांना रिस्पॉन्स देत नाहीये, या दोन कारणांपैकी एक काहीतरी असल्याशिवाय हे होणार नाही। तर योग्य रीतीने पोलिसांनी तपास करावा, ज्यायोगे सावरकरांना लवकरात लवकर न्याय मिळेल आणि त्यांच्यावर जे होणारे आरोप आहेत ते थांबतील। मार्च 2023 मध्ये राहुल गांधी इंग्लंडमध्ये गेले होते आणि तिथे एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले होते की सावरकरांचं हिंदुत्व म्हणजे कसं होतं, तर ते आणि त्यांचे 5-6 मित्र मिळून एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण करत होते आणि ते बघून सावरकरांना आनंद होत होता आणि हे स्वतः त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे। हे अत्यंत खोटं विधान आहे। सावरकरांच्या आयुष्यात अशी कुठलीही घटना घडली नाही। त्या घटनेचं वर्णन त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात कधीही केलेलं नाही, कारण तो प्रसंगच आलेला नाही। त्यामुळे हा खोटा प्रसंग रंगवून सांगून आणि सावरकरांना एक मॉब लिंचिंगचे एक समर्थक असे म्हणून जी त्यांची प्रतिमा जी खराब करण्याचं काम चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही हा दावा दाखल केलेला आहे। नाही, अभियोगाच्या सुरुवातीपासून मी या कोणाचीच मदत घेतली नाही आणि आता देखील याच्यापुढे मी कोणाकडेही जाणार नाही। मात्र आपल्या माध्यमातून हा मी संदेश सन्माननीय गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवू इच्छितो की ज्यायोगे पोलिसांवर जर एखादा राजकीय दबाव असेल तर तो बाजूला व्हावा, त्यांनी योग्य ती कारवाई करावी आणि लवकरात लवकर सावरकरांना न्याय मिळावा। खरं तर अशी टीका-टिप्पणी टाळावी, कारण का स्वातंत्र्य संग्रामात हिरिरीने भाग घेणारे क्रांतिकारक होते, चळवळीतले कार्यकर्ते होते। त्यामुळे कोणालाही कमी लेखू नये, सगळ्यांचा सन्मान ठेवावा। अनेक क्रांतिकारक होते ज्यांनी घरदारावर तुळशीपत्र ठेवून हे काम केलेलं आहे। अनेक अनुयायी होते गांधीजींचे ज्यांनी चळवळीत भाग घेऊन चळवळी यशस्वी करून दाखवल्या आणि त्यांचा सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं। त्यामुळे कुठल्याही स्वातंत्र्य सैनिकाबद्दल, कुठल्याही क्रांतिकारकाबद्दल, चळवळीतल्या कार्यकर्त्याबद्दल बोलताना आपण भान ठेवावं, इतकी साधी अपेक्षा आहे।